येरवड्यात ख्रिश्चन प्रतिनिधींची राज्यस्तरीय बैठक संपन्न। ख्रिश्चनांवरील वर्षभरातील अत्याचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त। लुकस केदारी मुख्य संयोजक यांच्याकडून माहिती मिळाली। राज्यभरातील ख्रिश्चन समुदायावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनांचा आढावा घेऊन सदर अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसाठी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी व रिजनल ख्रिश्चन सोसायटीच्या वतीने राज्यभरामध्ये कार्यरत असणाऱ्या ख्रिश्चन प्रतिनिधींची संयुक्त बैठक पुणे येथे गुरुवार दिनांक 27 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली होती। सदर बैठकीत हिंदुत्ववादी संघटनांकडून ख्रिश्चन धर्मीय लोकांना टार्गेट केले जात आहे। चर्चेस व अन्य ठिकाणच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत। तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या प्रार्थना बंद पाडण्यासाठी जबरदस्तीने धर्मांतरण केले जात असल्याचे आरोप अनेक ठिकाणी लादले जात आहेत। ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक विधीमध्ये अडथळा आणण्यासाठी अनेकदा खोटे गुन्हे दाखल केले जात असून कोणत्याही व्यक्तिगत भांडणाला ख्रिश्चन विरुद्ध हिंदू असा रंग दिला जात असल्याचे अलीकडच्या कालावधीत सातत्याने घडत आहे। याबाबत चिंता व्यक्त करण्यात यातील दोषींवर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याबाबत नाराजगी व्यक्त करण्यात आली आहे। अमरावती, अहिल्यानगर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर, नाशिक इत्यादी भागांमध्ये गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी ख्रिश्चन अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत। या ठिकाणचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते। त्यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी गुरुवार दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता येरवडा येथील डॉन बॉस्को हॉलमध्ये सदर बैठकीचे आयोजन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे तसेच रिजनल सोसायटीचे लुकस केदारी यांच्या वतीने करण्यात आलेले होते। ख्रिस्ती समुदायावरील हल्ल्याच्या विरोधात लवकरच राज्यस्तरीय आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे लुकस केदारी यांनी सांगितले। यावेळी मुख्य अतिथी म्हणून राहुल कांबळे यांची उपस्थिती होती। सदर बैठकीला मान्यवर उपस्थित होते।